इथे बघा काय सांगितलंय, स्वयंपाकघर आता तुम्हाला इथे खूप काय दिलंय, खूप भाज्या दिल्या आहेत. त्या आपण आपल्या रोजच्या जीवनात त्याचा वापर करत असतो. मग आता इथे तुम्हाला काय दिलंय, फ्लॉवर दिलाय, कोबी दिलाय. कोबीचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत बघा. एक तुम्हाला हिरवा दिसतोय, पूर्ण हिरवा गर्द आहे. तर एक फ्लॉवर आहे. एक हा कोबी आहे जो पूर्ण व्हायलेट कलरचा आहे. हा देखील हिरवा कलरचा तुम्हाला कोबी दिसत आहे. तसंच इथे तुम्हाला काय दिसत आहे, ही पपई दिसत आहे, हे काळे द्राक्ष दिसत आहे, संत्री दिसत आहे, टरबूज दिसत आहे, ही पपई दिसत आहे. बरोबर आहे. ह्या सगळ्या ज्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये आहे. जे टोमॅटो आहे, गाजर आहे, पालेभाज्या ज्या तुम्हाला त्या दिसत आहे, केळी दिसत आहेत. बरोबर, कांद्याची पात आहे. या सगळ्या रोजच्या जीवनामध्ये आपण त्याचा वापर करत असतो. स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठी पुन्हा पुन्हा बाजारात जावे लागू नये म्हणून आपण काय करतो, त्या एकत्र साठवून ठेवतो. म्हणजे एवढ्या ज्या वस्तू तुम्हाला दिसत आहेत, ह्या वस्तू तुम्ही पाहिल्यात की नाही आपल्या स्वयंपाकघरामध्ये? जेव्हा मम्मी बाजारातून जाऊन आणते, मग तुम्ही रोज विचारता ना, आज काय भाजी बनवणार आहे? मग तुम्हाला सांगते की नाही आज ही भाजी बनवणार. जर तुमच्या आवडीची असेल तर म्हणणार अरे वा किती छान. पण जर तुम्हाला आवडणार नसेल तुम्ही काय बोलता की नको ना, ही भाजी मला नाही आवडत. मग तरी मम्मी काय बोलते, ठीक आहे मग तुला काय आवडतं, मग ती भाजी बनव. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला भाज्यांची ओळख माहिती आहे, की ही भाजी नको बोललं म्हणजे तुम्हाला माहिती की तुमच्या डोळ्यासमोर ते चित्र येतं, अरे ही भाजी नको. मग घरात जी अवेलेबल नसते ती भाजी तुम्ही सांगता की नाही नाही ही भाजी बनव, किंवा मम्मीने आणलेल्या भाजीपैकी देखील एक आवडीची असते, नाही नाही आज ही भाजी बनव. म्हणजे तुम्हाला भाज्यांची ओळख ही झालेली असते, की जर पालक आहे तर पालक आणि मेथी याच्यात फरक आहे. पालक ही मोठ्या पानाची आहे, मेथी ही छोट्या पानाची आहे. बरोबर मुलांनो, जर कोबी असा आहे तर फ्लावर असा आहे, याची तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तुम्हाला भाज्यांची ओळख झालेली आहे मुलांनो. मग अशा प्रकारे ह्या भाज्या काय करतात, स्वयंपाकघरामध्ये आपल्या घरात अवेलेबल असतात, उपलब्ध असतात. म्हणून आपण बरेच दिवसासाठीचे सामान आणून घरात साठवतो. बरोबर आहे, की ज्या पालेभाज्या ज्या दुकानात मिळतात, ज्या भाज्या आपल्या रोजच्या दैनंदिन जेवणामध्ये, आहारामध्ये आपण त्याचा वापर करतो. मग आपण मुलांना काय करत असतो, की त्या भाज्या आपण आणून व्यवस्थित फ्रीजमध्ये त्या धुवून पुसून व्यवस्थित त्या फ्रीजमध्ये ठेवत असतो. तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे का एक प्रकारचा फ्रीज आहे, की जिथे वरती त्यांनी काय केलं आहे, टोमॅटो ठेवले आहे, शिमला मिर्च ठेवली आहे, लिंबू ठेवले आहेत, परत खाली पण त्यांनी कॅप्सिकम ठेवलेला आहे आणि खाली या सगळ्या भाज्या ज्या ठेवल्या आहेत, ज्या रोजच्या जीवनासाठी लागणाऱ्या गरजेच्या आहेत. मुलांना आपण जरी भाज्या बाजारातून आणल्या आणि आपल्याला बाहेर जावं लागणे म्हणून त्या जरी आणून ठेवल्या, तरी त्या भाज्या फार फार तर किती दिवस राहू शकतात मुलांनो? तुम्ही मला सांगा. फार फार तर ते किती दिवस राहू शकतात? 8 दिवस राहू शकतात. की जर घरामध्ये माणसं जास्त असतील तर मी तर म्हणते 4च दिवस राहू शकतात. की जर दुपारी भाजी वेगळी करायची, सकाळी डब्याला भाजी वेगळी करायची, परत संध्याकाळी भाजी वेगळी करायची, परत सकाळी करायची, परत संध्याकाळी करायची. तर तुम्ही भाजी जास्त प्रमाणात आणून ठेवली आणि घरात माणसं जास्त आहेत, तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, ते 4च दिवसात ते संपून जाणार आहे. तर फार फार तर कधीतरी 3 दिवसात पण संपू शकते, सकाळ दुपार संध्याकाळ जर करणार असेल. पण घरात माणसं कमी आहेत आणि जर मग तुम्हाला जर 2च माणसं असतील, 3च माणसं असतील, तर तुम्हाला मग 8 दिवस काय करू शकते, भाजी पुरू शकते. म्हणजे कमीत कमी तुम्ही 8 दिवस भाजी स्टोरेज करू शकता. तुम्ही जास्त दिवस म्हणजे तुम्ही बोलाल मी महिना, 1 महिन्याची भाजी स्टोअर करू शकते, असं होत नाही. तुम्ही जास्त दिवस जर भाजी ठेवली तर ते काय होतं, ती सुकून जाते, त्याच्यातले जीवनसत्व हे नष्ट होऊन जातात आणि जरी आपण भाजी बनवली तरी त्याच्यातले पोषण द्रव्य हे संपल्यामुळे आपल्या शरीराला ज्या पोषक गोष्टीची, घटकांची गरज आहे, जीवनसत्वाची गरज आहे, जे कॅल्शियमची गरज आहे, ते आपल्याला त्याच्यातून मिळत नाही. मग काही वेळेस त्या भाज्या खराब होऊन जातात, त्या भाज्याला पाणी सुटतं, त्या भाजीमध्ये त्या ओल्या होतात, त्या खराब होऊन जातात आणि मग ते आपल्याला काय करावं लागतात, फेकून द्याव्या लागतात. त्याच्यामुळे आपण फार फार तर काही दिवसांसाठी म्हणजे 4 दिवसासाठी, 5 दिवसासाठी, 8 दिवसासाठी भाजी ही काय करू शकतो, आपण स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणून इथे सांगितलं की हे सामान आणून आपण घरात साठवतो. घरात साठवतो म्हणजे कुठेही साठवतो का? असं आहे का ते कुठेही कपाटात ठेवलं तर चालेल का? असं नसतं मुलांना. आपण ती भाजी कुठे ठेवणार? आपण साहजिकच आहे फ्रीजमध्ये ठेवणार किंवा जर फ्रीज नसेल तर आपण काय करू शकतो, त्या मोकळ्या हवेमध्ये ठेवू शकतो. जिथे स्वच्छ जागा असेल, जिथे कोणतेही कीटक येऊ शकणार नाही. म्हणजे उंदीर, घरातले जे उंदीर असतात ते काही ठिकाणी मुंग्या लागतात, काही छोटे कीटक असतात ते येऊ नये याची देखील काळजी घेतली जाते. आणि जर मग हे सगळ्या गोष्टी किचनमध्ये कधी-कधी लाईट बंद केल्यावर देखील येतात बाहेर. म्हणून त्यासाठी फ्रीज हे फार सुरक्षित जागा आहे, की जिथे आपण व्यवस्थित धुवून धावून स्वच्छ ठेवून याला देखील एक व्यवस्थित वरून काच असते, की आतमध्ये काही जाऊ शकत नाही आणि त्या व्यवस्थित थंड हवेमध्ये त्या काय करतात, फ्रेश राहतात. अशा प्रकारे याची देखील सुरक्षता देखील घेतली जाते. इथे काय दिले बघा,
दुपारच्या जेवणासाठी तयार केलेले अन्नही उरत असते. जेव्हा आपण आई बघा जेव्हा स्वयंपाक करते, जेव्हा सकाळी उठून डबा करते किंवा दुपारी जेवण करते, तर ते जेवण लगेच सगळं संपून जातं का मुलांनो? तर नाही, असं नाही होत. ते जेवण काय होतं, काहीतरी त्याच्यातलं जेवण हे उरतं ना. मग ते जेवण आपण काय करतो, आपण व्यवस्थित साठवून ठेवतो आणि ते देखील तेच जेवण व्यवस्थित आपण दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठी त्याचा वापर करत असतो. मग ते कशाप्रकारे वापर करतो ते देखील आपण पाहूया बघा, की दुपारचं जेवण आहे. जे काही असेल डाळ, भात, भाजी, आमटी, मग ते काय करतो आपण व्यवस्थित फ्रिजमध्ये ठेवत असतो. बघा तुम्हाला इथे काय दिलंय, एक मोठ्या प्रकारचा फ्रिज दिलाय. तर ते संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी खाता यावे यासाठी अन्न टिकवण्याची काही पद्धत पद्धती वापरतात. म्हणजे त्याला मेथड्स म्हणतात. मेथड्स म्हणजे काय? पद्धती. काय आहे, की जर दुपारचं जेवण जर संध्याकाळी जर उरलं आहे, तर आपण काय करतो ते आपण संध्याकाळी आपल्याला खाता यावं किंवा ते दुसऱ्या दिवशीही खाता यावं, यासाठी ते अन्न कशाप्रकारे टिकून ठेवू शकतो त्याची देखील काय आहे, एक पद्धत आहे. मग ते आपण काय करू शकतो मुलांनो, की ते जे अन्न आहे ते आपल्याला जर संध्याकाळी खायचं आहे, तर आपण काय करू शकतो, ते जास्त वेळ आपण ते थोडं गरम करायचं. जेवण झाल्यानंतर त्या अन्नाला परत एकदा गरम करायचं, ते थंड करायचं आणि ते दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून परत ते आपण फ्रिजमध्ये गारव्यामध्ये ठेवून देऊ शकतो. बरोबर आहे? तर अशा वेळेस काय करू शकतो, ते आपण फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्या थंडाव्यामुळे काय होतं, ते अन्न सुरक्षित राहतं. ते जिथे सूर्यप्रकाश, जिथे ऊब येते तेव्हा ते अन्न खराब होतं हे नेहमी लक्षात ठेवा, की एखादी गोष्ट तुम्ही जास्त वेळ झाकून ठेवली, एखादी पोळी जास्त वेळ झाकून ठेवली, तर त्या पोळीला बुरशी चढते. कारण का? ती हवा बंद असते. त्याच्यात हवा जर नाही गेली, त्याच्यामुळे काय होतं, तिथे गरमी निर्माण होते. जिथे गरमी होते, त्या आतल्या आत त्या डब्यामध्ये काय होतं, गरमी निर्माण होऊन त्या पोळीला काय होतं, बुरशी येते. आणि बुरशी म्हणजेच काय, एक सूक्ष्म जीव असतात, की जे आपल्या उघड्या डोळ्याने आपण पाहू शकत नाही मुलांनो. आणि त्याच्यामुळे काय होतं, की मग त्या गोष्टी आपण मग फेकून देतो. मग याची देखील जी पद्धत आहे, की तुम्हाला बघा फ्रिजमध्ये आहे, की अन्न आपण कशाप्रकारे ठेवलं पाहिजे. जर ते कच्च्या प्रकारात आहे, तर ते व्यवस्थित साफ करून आपण ते व्यवस्थित ठेवतो. तर जर ते अन्न जर आपण बनवलेलं आहे, तयार अन्न आहे, तर ते आपण काय केलं पाहिजे, की ते आपण कशाप्रकारे फ्रिजमध्ये ते गरम करून ते फ्रिजमध्ये गार झाल्यावर ते फ्रिजमध्ये ते ठेवलं जातं. जेणेकरून ते आपण संध्याकाळी देखील खाऊ शकतो आणि जेणेकरून आपण ते दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो. म्हणजेच हिवाळ्यात म्हणजेच थंडीच्या दिवसात अन्नपदार्थ जास्त काळ चांगले राहतात. मी आताच सांगितलं, जिथे ऊब लागत नाही पटकन, की जिथे बघा उन्हाळ्यामध्ये लवकर अन्न खराब होतं. का खराब होतं? की उन्हाचा जो सूर्यप्रकाश असतो तो इतक्या प्रमाणामध्ये असतो, की आपले कपडे देखील गरम झालेले असतात. तर अन्न हे किती नाजूक गोष्ट आहे, की बघा अन्न देखील, की जर आपण ते डायरेक्ट उन्हाच्या संपर्कात जर येत असो, ते अन्न देखील उन्हाच्या संपर्कात आलं, तर त्याच्यामुळे ते अन्न खराब होऊन जातं. त्याची जी जीवनसत्व आहेत, जे तत्व आहेत ते निघून जातात आणि मग त्याला एक प्रकारचा वास यायला लागतो आणि मग आपण बोलतो ना, की अरे हे खराब होत चाललंय, म्हणून ते आपण खात नाही. परंतु हिवाळ्यामध्ये बघा, हिवाळ्यात काय होतं, हिवाळ्यामध्ये थंडी असते. मग हिवाळ्यामध्ये थंडी असल्यामुळे अन्न लवकर खराब होत नाही. मग अशा वेळी जर आपण फ्रिजचा वापर नाही जरी केला, आपण ते बाहेर जरी एखाद्या वेळेस सुकून राहिलं, तरी देखील काय होतं, ते अन्न खराब होत नाही. इथे त्यांनी ते थंडीच्या दिवसात अन्नपदार्थ जास्त काळ टिकून राहते. का राहते? कारण ती थंडी असते. तर अन्नपदार्थ टिकून ठेवण्यासाठी थंड ठिकाणाची, थंड हवेची ही गरज असते. एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो. आणि म्हणून ते अन्न काय होतं, जास्त वेळ टिकून राहत असतो. तसं इथे तुम्हाला ठेवलं, की बाहेर जरी फ्रिजमध्ये जरी ठेवलं, व्यवस्थित त्याला झाकण गेलं गेलं पाहिजे. असं नाही का तुम्ही जर फ्रिजमध्ये ठेवताय, मग त्याला झाकण्याची गरज नाही, असं होत नाही मुलांनो. तुम्ही फ्रिजमध्ये जरी ठेवलं तरी त्या पदार्थाला जे तुम्ही ज्याच्यामध्ये काढून ठेवलंय, त्या भांड्याला तुम्ही व्यवस्थित पॅक करून ठेवायचं, त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. जेणेकरून बाहेर जे फ्रिजमध्ये देखील जे काही सूक्ष्मजीव असू शकतात, जे आपल्या डोळ्यांनी दिसू नाही शकत, ते त्याच्यामध्ये जाता कामा नये आणि म्हणून त्याच्यावर काय असलं पाहिजे, एक प्रकारे झाकण असलं पाहिजे. इथे काय दिले बघा. तसेच पदार्थ फ्रिजमध्ये किंवा बर्फात थंड ठेवले तरच ते आणखीन जास्त काळ टिकतात. मग आपण ते काय करतो बघा, की ते फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे किंवा ते फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे, की बघा फ्रिजमध्ये देखील एक वरचा जो भाग असतो, फ्रीझरचा भाग असतो, तो देखील आपण काय करत असतो, तिथे जास्त काळ आपण ठेवतो. जसं आपण बघा काय आणून ठेवतो, जसं थंड पाण्याची, ज्यांना एकदम चिल वॉटर लागतं, एकदम थंडगार पाणी लागत असतं, मग ते काय करतात, फ्रिजमध्ये नाही ठेवत, जे वरच्या भागामध्ये ठेवतात, जिथे बर्फाचा भाग असतो तिथे ठेवतात. मग तिथे ते काय, ते पटकन ते पाणी काय होतं, एकदम खूप मोठ्या प्रमाणात ते काय होतं, गार पाणी होतं. तसंच आपण असे काही पदार्थ तिथे ठेवतो, की तिथे आपण जरी पदार्थ ठेवले त्या बर्फाच्या ठिकाणी, बर्फात थंड ठेवले, तर ते काय होतात, खराब होत नाहीत. म्हणजे मग आपण तिथे मसाले देखील ठेवू शकतो.
बरोबर आहे, की जिथे आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते ठेवू शकतो. सुका मसाला आहे ते देखील ते आपण तिथे ठेवू शकतो. आपण तिथे आईस्क्रीम ठेवतो, की जिथे ती पटकन वितळत नाही. तुम्ही खाली फ्रिजमध्ये ठेवा, ती वितळून जाते. पण तुम्ही फ्रीझरमध्ये वरती ठेवा, ती वितळत मुलांनो नाही. तुम्हाला आईस्क्रीम आवडते की नाही? सगळ्यांनाच आवडते. बरोबर मुलांना? तर अशा वेळेस मग त्यावेळेस आपल्याला आपल्या जेवणाचा देखील जो डबा आहे, तो तुम्ही जेवणाचं जे काही तुमचं भाजी आहे, ती तुम्ही जर त्या फ्रीझरमध्ये जरी ठेवली, तरी ती जास्त काळ टिकण्यास मदत होते आणि तेच जेवण आपण दुपारी जर उरलेलं असेल, ते आपण रात्री देखील खाऊ शकतो आणि ते दुसऱ्या दिवशी देखील आपण काय करू शकतो? खाऊ शकतो मुलांनो. तर बघा इथे तुम्हाला फ्रिजमध्ये तुम्हाला दाखवलं, की किती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही त्याचा साठा करून ठेवू शकता आणि किती काळपर्यंत तुम्ही कशाप्रकारे ते झाकून ठेवू शकता ते देखील सांगितलं आहे. आता इथे तुम्हाला दिसत आहे, की इथे तुम्हाला हे जे धान्य दिसत आहे, धान्य कोणत्या प्रकारचं आहे मुलांनो? हे तुम्हाला काय दिसत आहे? ही ज्वारी आहे. हे तुम्हाला काय दिसत आहे? गहू दिसत आहे. ही ज्वारी आहे आणि हे बाकीची सगळी गहू आहे. हे काय केलं आहे, की एक कडक ऊन आहे, सूर्यप्रकाश आहे. मग धान्य कधी वाळवलं जातं मुलांनो प्रामुख्याने? तर ते जेव्हा सूर्यप्रकाश जेव्हा कडक असेल, जेव्हा ऊन हे जेव्हा कडक असतं, बघा उन्हाळ्यामध्ये ऊन किती प्रमाणामध्ये भयंकर असतं, की आपण जरा वेळ जरी उन्हात गेलो तर आपण बोलतो अरे किती ऊन आहे आज, की आपल्याला ते ऊन आपल्या सहन होत नाही आणि आपण लगेच आपल्याला जेव्हा आपण रस्त्याने जात असतो आणि जेव्हा घरी आलो का आपण लगेच बोलतो अरे मला तहान लागली आहे, पाणी दे म्हणून. कारण बाहेर इतकं ऊन असतं, की ते ऊन आपल्याला लागतं, की आपल्याला पाण्याची गरज पडते. आपल्या शरीरातले जे काही जी सिस्टम आहे ती पाण्याची मागणी करत असते. आपल्या शरीरातलं पाणी एक कमी होतं बाहेर गेल्यामुळे. सूर्यप्रकाश काय करतो, आपल्या शरीराचे सगळे पोषक द्रव्य तो खिचून घेतो आणि त्याच्यामुळे तहान लागते. तुम्ही घरात बसल्या बसल्या तुम्हाला तहान लागणार नाही, परंतु तुम्ही बाहेर गेलात तर तुम्हाला तहान लागते. मग अशा प्रकारे जेव्हा कडक प्रकाश असते, सूर्यप्रकाश असतो, प्रखर ऊन असतं, अशा वेळेस काय केलं जातं, ह्या धान्यांना काय केलं तर वाळवलं जातं. मग ज्यांच्याकडे किती म्हणजे वर्षभरापासून धान्य पडलेलं असेल, मग ते काय करतात अशा वेळेस ते बाहेर खॉटवर खाटेवरती काय करतात, एक चादर टाकतात. त्या चादरीवरती ज्वारी, बाजरी, गहू जे कडधान्य आहेत ते देखील काय करतात सरस बाहेर वाळवायला टाकतात. तर जे खॉट जरी नसेल त्या खाली चटई टाकतात. ही काय आहे? चटई आहे. चांगल्या एक जाड चटईद्वारे काय करतात ते चटईवरती पसरून देतात आणि मग ते ऊन उतरूस्तर ते काय करतात ते तिथे वाळवले जातात. मग ते वाळवल्याने काय होतं मुलांनो, की त्याच्यामध्ये जे काही किडे असतील, जे मुंगे असतील, जे बारीक बारीक किडे पदार्थ झालेले जे सोनकिडे असतात ते देखील याच्यामध्ये असतात. मग ते काय करत असतात, ते या उन्हामुळे मरून जातात. त्यांचं ते छोटे असतात, जे छोटे असल्यामुळे ते काय करते ऊन त्यांना सहन होत नाही. आपण एवढे मनुष्य असून आपल्याला ऊन जर सहन होत नाही, तर तुम्ही विचार करा जे छोटे किडे काय त्यांना हे ऊन सहन होतं का? मग नाही. मग ते काय करतात, ते सर्व किडे मरून जातात आणि एक प्रकारे त्यांना छान सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे इथून त्यांना काय मिळतो? सूर्यप्रकाश मिळतो. अजून काय मिळते? हवा मिळते. सूर्यप्रकाशही मिळतो, हवाही मिळते आणि त्याच्यामुळे काय झालं, हे धान्य एकदम कडक होतात आणि ज्यावेळेस धान्य कडक राहतं त्यावेळेस ते जास्त वेळ टिकतं. त्याला सूर्यप्रकाशही मिळतो, त्याला हवाही मिळते आणि त्याच्यातले जे काही जीवजंतू आहेत, जे काही किडे आहेत ते देखील मरून जातात. मग साहजिकच आहे हे धान्य कसं होऊन जातं मुलांनो? कडक होतं आणि कडक असल्यामुळे मग ते काय होतं? टिकाऊ होतं. ते काय होतं? टिकाऊ होतं. ते टिकाऊ राहिल्यामुळे ते वर्षभर ते काय झालं जातं? ते राहिले जातात आणि त्याच्यामुळे ही धान्य साठवण्याची ही काय पद्धत आहे. मग हे धान्य साठवताना फक्त धान्य साठवणार म्हणजे आपण धान्य आता टाकलंय, मग ते बघायचंच नाही ते नाही. तर त्याला असा हात दिला जातो, की ते खालीवर केले जातात. की ते असं फक्त टाकले असं नाही होत, की जे खालचं धान्य आहे ते वरती आलं पाहिजे, वरचं ते खाली गेलं पाहिजे. म्हणजे सगळ्या भागांना ते काय मिळालं पाहिजे? सूर्यप्रकाश भेटला पाहिजे. तर ते तुम्ही फक्त टाकलं आणि परत तुम्ही बघितलंच नाही, डायरेक्ट काढलं, तर जे खालचे जे धान्य असतं इकडच्या याच्या आतचे जे खालचे जे धान्य आहेत, ते काय होतात ते तसेच राहतात. मग तुम्हाला दर 1 तासाने 2 तासांनी परत ते वर खाली करावं लागतं. त्याला काय बोलणार? हात देणे बोलणार. आपण बोलतो ना जा जाऊन हात देऊन असे गावची लोकं बोलतात, की जा त्या धान्याला हात लावून या. हात लावणे म्हणजे काय फक्त आपल्याला हात लावायचं नाहीये. आपल्याला काय करायचं आहे? ते धान्य खालीवर करायचं आहे. त्याला आपण काय करायचं आहे? या भागातून त्या भागात, त्या भागातून या भागामध्ये हलवायचं म्हणजे चोही बाजूने काय झालं पाहिजे? ते धान्याचा सूर्यप्रकाश मिळायला गेला पाहिजे. या दृष्टिकोन त्याला काय बोलणार? धान्य म्हणजे ग्रेन्स उन्हात वाळवून डायरेक्ट साठवतात. म्हणजे ते धान्य काय करतात? उन्हामध्ये वाळवतात. त्याला वाळवण्याचा म्हणजे डाय बोलतात आणि ते काय करतात? एक प्रकारे ते साठवलं जातं. ते बघा काय सांगितले आता इथे कांदे आहेत, बटाटे आहेत. हे काय कांदे म्हणजे ऑनियन,
बटाटे म्हणजे पोटॅटो उन्हाळ्यात मोकळ्या हवेत ठेवून चांगले वाळून कोरड्या जागी ठेवले तर ते खूप दिवस चांगले राहतात. इथे पण बघा जसं धान्याचा जसा प्रकार आहे तसंच इथे प्रकार आहे. तुमच्या घरातले कांदे असो, बटाटे असो, लसूण असो, जे जे तुम्ही रोजच्या जीवनामध्ये ते वापरतात. जर कोणतीही भाजी करायची तर साहजिकच आहे तुम्हाला काय करावं लागतंय, कांद्याचा हा वापर हा करणं गरजेचं आहे. ज्या मुलांना बटाटे आवडतात तर त्यांच्यासाठी देखील फार आवश्यक आहे, की जर कांदा, लसूण, बटाटा हा आपल्या जीवनातला रोजचा अविभाज्य घटक आहे. तो आपण रोज वापरतो आणि मग काय करतो आपण, जर ते आपल्याला वर्षभर टिकवायचे असेल तर ते आपल्याला काय केलं पाहिजे, ते चांगले वाळवून दिले पाहिजे. जसं आपण धान्यांना वाळवलं तसंच आपण काय केलं पाहिजे, त्या कांदे, बटाटे यांना देखील व्यवस्थित वाळवून त्यांना त्या कोरड्या जागी कसे राहतील याची दक्षता ठेवली पाहिजे आणि ते कोरड्या ठिकाणी राहिले तरच काय होईल, ते जास्त काळ, दीर्घकाळ टिकून राहतील आणि त्याच्यामध्ये देखील काय खराबी होणार नाही. नाहीतर कधी-कधी काय होतं माहिती जे बटाटे असतात, जे कांदे असतात त्यांना देखील असे कोंब यायला सुरुवात होते बघा. असे कोंब असतात. याला देखील असे हिरवे कोंब, कांद्यामध्ये देखील असे काय येतात, कोंब येतात. मग ते खाण्याचे लायक नसतात. ज्या ज्या कांद्यांना किंवा बटाट्यांना कोंब येतात, आपण म्हणतो ना कधी-कधी बटाट्याला असे डोळे येतात, कधी-कधी अशी गाठी येतात. मग ते देखील जास्त दिवसाचे असल्यामुळे किंवा त्याला पूरक असं वातावरण न मिळाले देखील काय होतं, मग कधी-कधी बघा बटाटे गोड लागतात. मग ते गोड बटाटे कधीच खायचे नसतात, ते शरीराला हानिकारक असतात. म्हणून अशा बटाटे देखील आपण वापर करता कामा नये. म्हणून जर आपल्याला या गोष्टी टाळायच्या असतील, जर याला कोंब येऊ द्यायची नसतील, कोंबाचे देखील इथे बघा असं कोंब फुटलेला असतो. मग ते देखील म्हणजे याचा अर्थ ते आतून ओले झालेले असतात. कधी-कधी त्याच्यातून देखील छोटे-छोटे किडे तयार होतात. ते कांद्यामध्ये देखील जेव्हा कांदा खूप दिवस राहतो, त्याची योग्य जर काळजी घेतली नाही, त्याची निगा नाही ठेवली, तर काय होतं मुलांनो, त्याला देखील त्याचा कोंब येऊन त्याच्या आतमध्ये देखील छोटे-छोटे किडे होतात. आपण कधी-कधी आपल्याला दिसायला दिसतो कांद्यावरून, पण आपण कापला तर काय होतं मुलांना, त्याच्यामध्ये किडे, मग आपण तो लगेचच फेकून देतो. मग जर ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, ते व्यवस्थित त्या कोरड्या वाळवल्या पाहिजे, त्या कोरड्या जागी ठेवल्या पाहिजे. तरच ते खूप दिवसांनी काय होतील, चांगले दिवस ते टिकतील, खूप काळ ते व्यवस्थित राहून आपण त्याचा वापर आपल्या जेवणामध्ये मुलांनो काय करू शकतो, वापर करू शकतो. अशाच प्रकारे धान्य आहे, बटाटे आहेत, कांदे आहेत, हे देखील बघा सांगितलं, की तुम्हाला इथे काय दिसत आहे, दूध दिसत आहे. दूध उकळून बॉईल ठेवले तर ते चांगले राहते. साहजिकच आहे. जर तुम्ही दुकानातून दूध आणलं आहे आणि तुम्ही बोलला, की नाही चला आता आज मला काही गरज नाही दुधाची, मी काय करेल ते आता उद्या ठेवेल. तर तुम्ही बघितलं अरे उद्या पण, मग उद्याही तुमच्या लक्षात राहिलं नाही आणि ते तसंच राहिलं. तर तुम्ही जेव्हा तिसऱ्या दिवशी जेव्हा काढाल, दुसऱ्या दिवशी पण जर कधीतरी काढाल, तर ते दूध त्या पिशवीमध्ये खराब झालेलं दिसतं. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही पातेल्यात ओताल तेव्हा तुम्हाला समजणार नाही. पण जेव्हा तुम्ही गरम करायला लागेल, तेव्हा उकळायला लागेल, तेव्हा ते दूध फाटतं. म्हणजे फाटतं म्हणजेच काय, की तुम्हाला मग ते त्याच्यातून पाणी वरती येतं आणि जे घट्टपणा असतो तो खाली राहतो. म्हणजे त्याचं दूध खराब होऊन जातं. मग जर आपल्याला ते जास्त काळ टिकवायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे, चला बाबा फ्रिज आहे म्हणून चला फ्रिजमध्ये टाकलं तर ते खराब होणार नाही, असं होत नाही. दुधाचे पदार्थ, अंड आहे, ते काय होतं, जर तुम्ही जास्त काळ नाही वापरले तर ते अंड देखील खराब होऊन जातं, दूध देखील खराब होऊन जातं. शेवटी दूध हा काय आहे, पॅकेटमध्ये आहे. जर पॅकेट म्हणजे कसं आहे, ते पॅकेटच्या वस्तू जास्त दिवस दीर्घकाळपर्यंत जास्त राहत नाही. मग कोणतेही पॅकेटची वस्तू असू द्या, पॅकेटची वस्तू जास्त दीर्घकाळ ठेवणं हे योग्य नाही. एकतर ते पॅकेटची वस्तू घ्यायचीच नाही, पॅकेटमध्ये असलेल्या वस्तू घ्यायच्याच नाही. जरी त्या घेतल्या तरी त्याचा वापर हा लवकरात लवकर करून त्या गोष्टी, त्या पॅकेट फेकून द्यायचं असतं. मग तसंच बघा इथे तुम्हाला काय झालंय, की जर पॅकेटचं आपलं जे दूध आहे, जे कोणतंही प्रोडक्ट आहे, ते तुम्हाला आधी काढून दूध उकळून ते थंडगार झालं तर ते तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलं तर ते जास्त वेळ राहतं. तुम्ही जर म्हणाल, की नाही फ्रिजमध्ये आहे, मी दूध आणलं ठेवलं, काय वापर नाही केला, ठीक आहे ते राहतं. फार तर 1 दिवस राहू शकतं, दुसरा दिवस राहू शकत नाही. म्हणून जर आपल्याला दूध जास्त दिवस टिकवायचं असेल, तर आपल्याला ते रोज दूध उकळून पुन्हा गार करून पुन्हा ते काय करावं लागेल, फ्रिजमध्ये ठेवावं लागेल. मग अशा प्रकारे त्याला उकळी यावी लागेल. ते उकळलं तर त्याच्यातले देखील जे सूक्ष्म जीव असतात ते देखील मरतात. मग ते थंड झालं का आपण फ्रिजमध्ये ठेवतो. इथे बघा काय सांगितलंय, जेवण झाल्यावर उरलेली आमटी, भाजी पुढच्या जेवणापर्यंत चांगली राहावी म्हणून ती उकळून ठेवतात. आता जसं मगाशीच आपण बोललो, की दुपारच्या जेवणाची जर भाजी उरली असेल, तर ती संध्याकाळपर्यंत आपण खाऊ शकतो. पण ती व्यवस्थित ठेवण्याची पद्धत आहे, की ती व्यवस्थित गरम करता आली पाहिजे. आणि काय झालं, जेवण झाल्यावर उरलेली आमटी म्हणजे जे उरलेलं आहे, ते काय करतात, भाजी पुढच्या जेवणासाठी काय केली जाते, चांगली राहावं म्हणून ती जेवण झाल्यानंतर तिला परत एकदा उकळी आणावी लागते. ती परत उकळी आणल्यावरती काय होतं, त्याच्यातील जो काही पदार्थ आहे तो काय होतो, जसं पातळ असला की तो व्यवस्थित घट्ट होतो. ते उकळल्यामुळे ती अजून ताजी राहते आणि पुढच्या जेवणासाठी तिचा आपल्याला पुढच्या जेवणात उपयोग करता येतो. त्यासाठी आपण ही प्रक्रिया करणं गरजेचं आहे, की जर आपल्याला जर वाटतं की ती व्यवस्थित राहिली पाहिजे, तर आपण तिला काय करणं गरजेचं आहे, की तिला पुन्हा एकदा उकळून
ठेवणं गरजेचं आहे. हे बघा इथे काय सांगितलं की हा आमरस आहे. आमरस देखील काय झालंय, की आमरस हा दूध हे लवकर खराब होणारे पदार्थ आहे. आमरस आणि दूध हे काय आहे, लवकर खराब होणारे पदार्थ आहेत. ते म्हणजे तुम्ही ते लवकर खाऊन टाकले पाहिजे. दूध असो का आमरस असो, उन्हामुळे काय होतं तो खराब होऊन जातो. मग त्याच्यामध्ये देखील बारीक-बारीक जीव निर्माण होण्याची काय असते, शक्यता असते. म्हणून आमरस हा देखील लवकर खाल्ला पाहिजे. दूध म्हणा, खीर म्हणा किंवा जे आईस्क्रीम म्हणा किंवा जे आपण दुसरं पदार्थ बनवतो, त्या सर्व गोष्टी आपण दुधापासून बनलेल्या जे पदार्थ आहे, जे पनीर आहे, ते देखील आपण काय केलं पाहिजे, लवकरच खाऊन टाकलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय होतं, की मग ते खराब झालं तर आपण त्याला फेकून देण्यात येईल. म्हणून अशा प्रकारे आपण काय करतो, ते लवकर खाऊन घेणं गरजेचं आहे. बघा इथे काय दिलं आहे, किड्या, मुंग्या, उंदीर, घुशी व मांजरीपासून आपले अन्न दूर ठेवावे लागते. काय सांगितलं इथे, की जर आपल्या घरामध्ये जर अन्न आपण जर बाहेर ठेवलं, तर काय होईल मुलांनो, की मग अशा प्रकारचे जे छोटे जीव आहेत, मोठे जीव आहेत, ते काय करतील अन्न काय करतात येऊन खातात. आता समजा आपलं रात्रीचं जेवण झालं आहे. जेवण झाल्यावर मग आई काय करते, की जेवण झाले, भांडे झाले, की झालं असं नाही होत. मग ते व्यवस्थित भांडे घासताना सगळा कचरा व्यवस्थित ती काय करते, एका पिशवीमध्ये काढते. ते पिशवीला व्यवस्थित ते ते डब्यामध्ये पॅक बंद करते. त्याच्यानंतर जे काही आहे किचनवर जे आपण ज्या किचनवर स्वयंपाक केला त्या किचनवरचा ते ओल्या कपड्याने आणि सुक्या कपड्याने व्यवस्थित पुसून ते पूर्णपणे स्वच्छ करून घेते. त्याच्यावर भाताचा एकही कण राहता कामा नये, तिथे आमटीचा एकही थेंब राहता कामा नये. मग जेणेकरून काय होईल, की जेणेकरून जेव्हा रात्री लाईट बंद होते त्यावेळी तिथे मुंग्या येऊ शकतात, तिथे झुरळ येतात. मग ते खातात आणि मग आपण त्यांना त्या लोकांना काय करतो आपण अजून त्यांना त्यांच्या पोषक वाढीसाठी आपण तसं एक प्रकारे ते अन्न ठेवलं गेलंय असं ते होतंय. म्हणून अशा प्रकारे आपल्या घरातले जे काही आहेत, किडे आहेत, जे मुंग्या आहेत, जे उंदीर आहे, जे घरामध्ये जे असतात ज्यांच्या असेल, की ते काय करतात ते अजून त्या गोष्टी खाण्याचा प्रयत्न करत असतात. घुशी आहे, ही घूस आहे बघा, उंदराचाच एक मोठा प्रकार घूस आहे. मांजरे आहे, आपले अन्न हे दूर ठेवावे लागते. गावी तर बाबा सरस हे प्रकार असतात, की जेव्हा जे मांजरे जे असतात ते दूध कुठे ठेवलं आहे ते बघतच असतात. दूध कुठे आहे ते वरती तापलं जरी ठेवलं तरी ते त्याला पाडून त्याचं खाली पाडून दूध ते पीत असतात. म्हणजे ते त्याच्यापासून आपल्याला सुरक्षित ठेवणे गरजेचं आहे. म्हणून म्हणून बघितलं मुलांना, की कशाप्रकारे आपलं अन्न हे सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. किड्यापासून, मुंग्यापासून, उंदरापासून, घुशीपासून, मांजरीपासून, कुत्र्यापासून जे आपलं जे काही अन्न आहे ते व्यवस्थित झाकून ठेवणे. झाकून ठेवले जर आपल्याला ते आपल्याला दुपारीच्या नंतर संध्याकाळी खायचं असेल तर ते व्यवस्थित फ्रीजमध्ये देखील गरम करून, थंड करून ते फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवणं, त्याच्यावर झाकण ठेवून ते डोअर बंद करणे, हे देखील आपण काय काय घेणं गरजेचं आहे, काळजी घेणं गरजेचं आहे.